राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी। देखे उत्प्लवना सारिका, पक्षी फळानिसी झोंबे जैसा, सांगे नरु केवी तैसा पावे वेगा। अरे अर्जुना, पक्षी एखाद्या फळापर्यंत जितक्या सहजतेने पोचतो किंवा एखाद्या फळावर झडप जितक्या वेगाने एखादा पक्षी घेऊ शकतो, तेवढाच वेगाने तेवढ्याच ताकदीने नर म्हणजे माणूस फळापर्यंत पोचू शकेल काय? पोचेल, पण पक्षी जितक्या वेगाने पोचतो तेवढा माणूस त्या फळापर्यंत, त्या टोकावर असलेल्या फळापर्यंत पोचणं शक्य नाही. तो हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एके वेळे, तया मार्गेची निबळे निश्चित ठाकी. पण निश्चितपणे तो हळूहळू का होईना त्या झाडावर चढून त्या टोकावर जाऊन त्या फळापर्यंत निश्चित पोचणार, हे तुला अर्जुना मी सांगतो. तो पोचणार हे निश्चित. पक्षी जर वेगाने जात असेल तर तेवढ्या वेगाने तो नक्कीच जाऊ शकणार नाही, पण तो एक दिवस त्या फळापर्यंत निश्चित पोचेल. त्याप्रमाणे एखाद्या मार्गाने एखादा जण पटकन एखाद्या याच्यापर्यंत पोचत असेल ते त्याच्यासाठी योग्य आहे. पक्षी उडत जाऊ शकतो ते त्याच्यासाठी योग्य आहे, माणूस उडत जाऊ शकत नाही ते त्याच्यासाठी योग्य नाही. तसा तुझ्या उपासनेचा मार्ग जो तुला योग्य आहे, तुझ्या शरीराला जो योग्य वाटतोय, तुझ्या शरीराला जो झेपतोय, त्याप्रमाणे तू तुझी उपासना कर. दुसरा करतोय म्हणून त्या मार्गाने तू जाऊ नको. त्याला ते जमतंय, त्याला ते शक्य आहे, त्याला त्या मार्गाने जाऊ दे. तो जरी त्या फळापर्यंत तुझ्या आधी पोचला असला किंवा गेला असला तरी तुझ्या मार्गावर तू तसाच राहा, तुलाही त्या फळापर्यंत तू निश्चित जाणार आहेस. ओवी मांडण्याची पद्धत माऊलींची खूप अफाट आणि अचाट आहे. एकच विचार आहे, पण वेगवेगळ्या उदाहरणांतून तुम्हाला मांडण्याचा, तुम्हाला सांगण्याचा आणि या सृष्टीतल्या या छोट्या छोट्या उदाहरणांची सांगड घालण्याचा माऊलीने प्रयत्न केलेला आहे. तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. 100% तो त्या मार्गाने भगवंताला म्हणजे माझ्यापर्यंत येऊन पोचणार आहे. सांख्य तैसे देख पा विहंगमते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळीते. येर योगी कर्माधारे, वितेची निजाचारे, पूर्णतावसरे पावते होती. महाराजात 2 प्रकार सांगितलेले. एक विहंगमते म्हणजे ज्ञानार्जन करून, विचार करून, ज्ञान लोकांना सांगून, आपलं समजा कीर्तन करून, प्रवचन करून, आपल्याकडे असलेलं ज्ञान लोकांच्याच मनामध्ये उतरवून त्यालाच समजावून सांगून आपण एका मोक्षप्राप्तीकडे जाऊ शकतो. जी संतांची पद्धत आहे, जे संत महात्म्य, हे आपल्याकडे असलेलं ज्ञान, आपल्याकडे असलेले विचार हे सामान्य लोकांकडे पोचवून, सामान्य लोकांच्या मनामध्ये उतरून हे भगवंतापर्यंत पोचतात, मोक्षप्राप्ती होते. ही संतांची पद्धत आहे. त्याचप्रमाणे आपली कर्म करत असताना भगवंताचं नाव घेऊन, आपली कर्म योग्य आधारे करून, आपल्या कर्मांमध्येच भगवंत शोधून भगवंताची आळवणी करणारे ते सुद्धा मोक्षप्राप्तीला भगवंताकडे पोचतात. या ओवीतून तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाराज याच्यासाठी. भगवंताकडे नारद मुनी गेले. भगवंताकडे नारद मुनी गेले, म्हणाले, देवा तुझा परमभक्त कोण? नारद मुनींनी प्रश्न केला भगवंताला, अरे तुझा परमभक्त कोण? मनामध्ये असलेला थोडासा गर्व. नारद मुनी हे भगवंताला विचारतायत म्हणून भगवंत म्हणाले, ठीक आहे. तो खाली जो आहे माणूस, एक बोट दाखवलं एका शेतकऱ्याकडे, म्हणले तो माझा प्रिय भक्त आहे. नारद मुनींना खूप अचंबा झाला, विस्मयचकित झाले आणि तडक नारद मुनी त्या शेतकऱ्याच्या घरी गेले. दिवसभर हा काय करतो म्हणून सकाळपासून रात्रीपर्यंत नारद मुनी तिथे थांबले. बघितलं त्यांनी,
शेतकरी उठला, सकाळी उठला, शेतात गेला, शेतीची कामं केली, घरी आला, गाईचं दूध दुभतं केलं, आपल्या मुलाबाळांना खायला दिलं, दुपारी जेवला, वामकुक्षीली, पुन्हा शेतात गेला, शेताची कामं केली, घरी आला, रात्री आपलं कासेल मुलांबरोबर बसला आणि झोपण्याच्या वेळेला हात जोडून भगवंताला नमस्कार केला आणि तो झोपी गेला. नारद मुनी तडक भगवंताकडे आले, म्हटले, अरे देवा, हा दिवसभरामध्ये यांनी एकदाही तुझं नाव घेतलं नाही. मी हजारो वेळेला तुझं क्षणाला, प्रत्येक क्षणाला देवा तुझं नाव घेतो, यांनी एकदाही तुझं नाव घेतलं नाही. रात्री झोपताना फक्त एकदा नाव घेतलं आणि या झोपला. देवा, मग हा तुझा परमभक्त कसा? देव म्हणले, थांब नारदा, तो विषय राहू दे जरा बाजूला, एक महत्त्वाचं काम आहे, ते काम पहिले कर. हा गडूभर तेल आहे, ब्रह्माने मला सांगितलेलं आहे, हे काम तुझ्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. हे गडूभर तेल घे, एकही तेल कुठेही न थांबता, न सांडता या पृथ्वीला तू प्रदक्षिणा मारून ये. नारद मुनीजी, नारदा, जा, हा कलश घेऊन जा, पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करून ये, पण त्यामध्ये एकही तेलाचा थेंब सांडता कामा नये. हे सगळ्यात महत्त्वाचं काम ब्रह्मदेवाने मला सांगितलं आहे आणि तुला ते करायचं आहे. नारद मुनी खुश झाले, हातामध्ये तो कलश घेतला, अत्यंत काटेकोरपणे, अत्यंत शांतपणे तो कलश घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले. भगवंतासमोर तो कलश धरला, म्हणले, देवा, पृथ्वीची प्रदक्षिणा झाली, एकही थेंब कुठे न सांडता हा कलश मी तुझ्या समोर घेऊन आलेलो आहे, तू सांगितलंस ते काम पूर्ण केलं. भगवंतानी एक प्रश्न विचारला, म्हणाले, नारदा, हे प्रदक्षिणा मारत असताना, हे काम करत असताना किती वेळेला माझं नाव घेतलंस? नारद मुनी या प्रश्नाने अवाक झाले, म्हणाले, देवा, एकदाही नाही. मग मला सांग, म्हणले नारदा, दिवसभर हा शेतकरी सकाळी उठल्यापासून आपली सगळी नियमाची कामं करतो, विहित कामं करतो, सगळी कामं केल्यानंतरसुद्धा रात्री झोपताना माझं नाव घ्यायला विसरत नाही, माझं नाव घेतो. हजारो कामं केल्यानंतरसुद्धा तो मला विसरत नाही, म्हणून तो माझा परमभक्त आहे. देवाला तुमचं कर्म, तुमचं काम, तुम्ही केलेल्या कामातून सुद्धा आनंद मिळतो आणि तुम्ही जर ते काम उत्तम केलं तर ते सुद्धा देवापर्यंत पोचतं. फक्त गरज आहे सगळं विहित कर्म केल्यानंतर देवाला मनापासून एक साथ घालण्याची. ओवी उलगडून सांगणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं त्याचं पारायण करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. एकदा ओवी समजली म्हणजे आपल्याला ती पूर्णपणे अवगत झाली असं होत नाही. सतत या गोष्टीचं आपण पारायण करत राहायला पाहिजे. सतत ही मागची प्रवचनं तुम्ही ऐकली पाहिजेत, तेव्हा या ओव्यांचा तुम्हाला अर्थ कायम लक्षात राहील किंवा तुम्हाला ओवी समोर आल्यानंतर आपोआप त्याची उकल होईल. महाराज, पुढची ओवी आहे, वांचोनी कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत, कर्महीना निश्चित होईजेना, की प्राप्त कर्म सांडीजे, येतुलिनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वायाची बोलीजे मूर्खपणे. अरे अर्जुना, वेड्या, आपली निजकर्म सोडून, आपल्याला असलेली विहित कर्म सोडून परमार्थ करायचा किंवा आपली विहित कर्म सोडून द्यायची आणि आपलं गप्प देवाचं नामस्मरण करायचं किंवा सगळंच सोडून टाकायचं आणि आपण काहीच न करता आपण आपल्या केवळ मार्गामध्ये मला हे नको आहे किंवा मला हे गरजेचं नाही किंवा हे माझ्या बरोबर येणार नाही, हे मला करायचं नाही असं सांगून आपली कर्म सांडता येत नाहीत, आपली कर्म टाकून देता येत नाहीत, आपली जबाबदारी आपल्याला झटकता येत नाही. कारण कर्म म्हणजे काय हे या सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या ओवीतून सांगण्याचा प्रयत्न माऊलींनी केला आहे. कर्म अनेक आहे. तुमच्या शरीराची कर्म आहेत. सकाळी उठल्यानंतर तुमच्या शरीरातलं मलमूत्र बाहेर टाकणं हे तुमच्या शरीराचं कर्म आहे. तुम्ही चांगली आंघोळ करणं हे तुमच्या शरीराचं कर्म आहे. अशी दिवसाची शरीराची कर्म आहेत, तुमची नित्यकर्म आहेत.
तुमची पूजा अर्चा हेही एक कर्म आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा हेही त्यांचं कर्म आहे. अर्थार्जनासाठी आपण बाहेर जावं आणि कर्म करावं हेही एक कर्म आहे. प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत शोधणं ही आपल्याला आपली संस्कृती शिकवते. दसऱ्याला आपण ज्यावेळेला शस्त्रांची, अस्त्रांची, घरामध्ये असलेल्या हत्यारांची पूजन करतो, सुताराच्या रांध्याचं पूजन करतो, जो मोची असेल तो आपल्या पटाशीचं याचं पूजन करतो, आपल्या घरामध्ये जी हत्यारे असतील, स्क्रूड्रायव्हर असतील, कोयता असेल, शेतकऱ्या नांगरण्याची पूजन, ही जेवढी काही हत्यारं म्हणून आपण वापरतो त्या प्रत्येकात भगवंत आहे. त्या प्रत्येकाची पूजा आपण त्या दसऱ्याला करतो. ही आपली महाराज संस्कृती आहे. ज्याच्याबरोबर आपण दिवसरात्र असतो, ती शस्त्र, ती अस्त्र, मग तो पेन असेल, ती वही असेल, तीसुद्धा आपण पूजनात ठेवतो. ती पाटीसुद्धा आपण पूजनात ठेवतो. त्याच्यातही भगवंत आहे ही आपली संस्कृती शिकवते. जर दगडात देव आहे तर मग प्रत्येक गोष्टीत देव आहे. म्हणून कर्म करत असताना ज्या ज्या गोष्टी तुम्ही वापरता त्या प्रत्येक गोष्टी दसऱ्याला पूजन म्हणून किंवा पूजण्याच्या वेळेला त्या गोष्टी घ्यायलाच हव्यात. मग रोज तुम्ही गाडी वापरत असाल तिची पूजा करायला हवी. रोज तुम्ही एखादा हत्यार वापरत असाल त्याची पूजा तुम्हाला दसऱ्याला करायला हवी. हा त्या हत्यारांचा सन्मान आहे, कारण त्याच्यात भगवंत आहे. तो तुम्हाला त्याचं अर्थप्राप्ती करून देतो. त्याच्यामुळे तुमचं शरीर धर्म पूर्ण होतो, त्याच्यामुळे तुमचा संसार चालतो, त्याच्यामुळे तुम्ही भगवंताच्या जवळ जाता. म्हणून त्या हत्यारांमध्ये सुद्धा देव आहे ही संकल्पना माऊलींनी या ओवीतून तुम्हाला समोर मांडलेली आहे. छान उकल आहे महाराज. प्रत्येक गोष्टीची माऊलींनी खूप सुंदर उकल केलेली आहे. पुढची ओवी बघा महाराज. सांगे पैल तीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे, ते तर नावे ते त्वजावे घडे केवी. अरे तुला मोक्ष प्राप्तीसाठी जायचं आहे, तुला देव मिळावा जर तुला वाटत असेल तर तुझा भक्ती मार्ग कसा टाकून देऊ शकतोस, तुझं कर्म कसं तू टाकून देऊ शकतो. तुझं विहित कर्म तुला करणंच आहे, ते तू टाकूच शकत नाही. ज्याप्रमाणे तुला जर एखादा पूर आलेल्या नदीला जर तुला पार करायचं आहे, त्या पहिलं तीरावर जायचं आहे, तर तू जर होडीच टाकून दिलीस तर तू त्या पुरातून त्या पलीकडे, त्या नदीच्या पलीकडे कसा जाऊ शकतोस. त्याच्यामुळे होडी हे तुझं साधन आहे, हे कर्म हे तुझं साधन आहे. या कर्माच्या आधारे तू माझ्यापर्यंत येणार आहेस. हे कर्म सांडून तुला चालणार नाही. ना तरी तृप्ती इच्छजे तरी कैसेनी, वाळून कीजे की सिद्ध इन सेविजे केवी सांगे. महाराज, जवन निरार्थता नाहीत व व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुठे सदे. या दोन ओवी महाराज एकत्र आहेत. आपल्याला जर एखाद्या गोष्टीमधून जर समजा आपल्याला जेवण करायचं आहे, महाराज माऊली जर जेवण करते, जेवण करताना तुम्ही ओवी म्हटलीत, नामस्मरण केलं तर खूप छान आहे महाराज. एखादं प्रवचन जर तुम्ही ऐकलं तुमचं जेवण करताना तर त्या अन्नामध्ये सुद्धा भगवंत असणार आहे महाराज. तुमच्या कुटुंबातली माणसं ज्यावेळेला ते अन्न जेवतील त्यांच्या पोटामध्ये ते सात्विक अन्न जाणार आहे महाराज. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी दाखवून कीजे की सिद्धही न सेविजे केवी सांगे. तुमच्याकडे असलेला प्रत्येक गोष्टीमध्ये आर्तता असली पाहिजे, भगवंताची सिद्धता असली पाहिजे. प्रत्येक कामामध्ये भगवंत सिद्ध होणं गरजेचं आहे. म्हणजे जेवण करताना जुन्या काळात जर तुम्ही बघितलं असेल, जात्यांवरती पीठ दळताना ओवी म्हटली जायची. त्या पीठामध्ये त्याच्यामध्ये भगवंत आपोआप यायचा, कारण त्या पीठामध्ये दळताना ओवीचे सूर ते कर्मातून देवाची आळवणी आहे. त्या येणाऱ्या पीठ आपल्या कुटुंबातील लोकांच्या पोटात भगवंत जाणार आहे. आवरून सकाळी ज्या वेळेला एखादी माऊली आपल्या अन्नपूर्णेच्या इथे उभी राहते
त्या अन्नपूर्णेच्या समोर उभी राहिलेली ती माऊली आपल्या हातातून ज्यावेळेला अन्नपूर्णेवरती ते अन्न शिजवते तेव्हा तिच्या हातातून त्या अन्नपूर्णेतून निर्माण होणारं अन्न हे सुद्धा भगवंत आहे आणि ते खूप रुचकर पाचक आणि आपल्याला शरीराला गरजेचं असं ते अन्न आहे. ते सात्विक आहे, कारण त्या माऊलीने सात्विकतेने ते केलेलं आहे, ते सिद्ध केलेलं आहे. ओवीचं रूपक, ओवीची सांगड आजच्या जीवनातल्या गोष्टींशी घालण्याची पद्धत ही माऊलींनी या ओवीतून आपल्याला दरवेळेला म्हणजे प्रत्येक ओवीला 2-2, 3-3 उदाहरणं देऊन ते रूपक स्पष्ट, काही वेळेला तर 5-5, 6-6 उदाहरणं दिली आहेत महाराज. हे रूपक पूर्णपणे स्पष्ट ज्या वेळेला होईल त्याच वेळेला माऊली पुढच्या ओवीवर जाते. अफलातून एक ओवी आहे. म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्मी पदी असता तया उचित कर्म सर्वता त्याज्य नोय. जरी तुला त्या कर्मफळाची आशा नसेल, त्या कर्मफळाच्याबद्दल तुझी आसक्ती नसेल, त्या बुद्धियोगाप्रमाणे स्थितप्रज्ञतेप्रमाणे तू जर त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळावर पाणी सोडलेलं असशील, तुला जरी त्या कर्मफळाची आसक्ती नसेल, तू स्थितप्रज्ञ असशील, तरीही तू असलेलं विहित कर्म तुला त्याज्य नाही, तू सोडू शकत नाहीस. तू जर मुलगा म्हणून आहेस तर तुला आईबापाची सेवा करणं हे तुझं विहित कर्म आहे. तू बाप म्हणून असशील तर मुलांचं संगोपन करणं हे तुझं कर्म आहे. स्त्री तुझ्या घरामध्ये आहे, तिची संपूर्ण सेवा, तिला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवणं हे तुझं कर्म आहे, ते तुला केलंच पाहिजे. केवळ मी देवाच्या पायाशी जातो आणि देवाच्याकडे जातो म्हणून तू तुझ्या संसारातली नित्यकर्म तुला टाळता येणार नाहीत. त्या संसारातल्या कर्मांमध्ये तुला भगवंत शोधायचा आहे. ही ओवी तुम्हाला सांगते महाराज. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भगवंत शोधावा, कर्मातून भगवंत शोधायचा आहे. मग कर्म कुठलं करावं, कोणत्या कर्मातून भगवंत प्राप्त होईल, कर्म कसं करावं, हे सगळं ह्या कर्मयोगामध्ये आहे. आणि आपुलिये चाडे आपा दिले हे मांडे की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. आपण जरी ठरवलं, आपण जरी हे शरीरामध्ये असलो, आपलं जरी शरीर असलं तरी तू म्हटलास म्हणून कर्म सांडता येत नाही. तू म्हटलास म्हणून तुझी दृष्टी, नेत्र बंद होऊन तुला दिसणार नाही असं होणार नाही. तू बोलणं तुझं बंद होणार नाही, ऐकणं तुझं बंद होणार नाही. शरीराची कर्म आहेत, कारण भगवंत त्याच्यात वसलेला आहे. त्या भगवंतासाठी त्या शरीराला ती नित्यकर्म करणंच गरजेचं आहे. कारण ती केल्याशिवाय, ते शरीर तुझं सुदृढ असल्याशिवाय, त्या शरीरामधले सगळी इंद्रिय उत्तम असल्याशिवाय भगवंताची अनुभूती तुला घेता येणार नाही. म्हणून नित्यकर्म ही देवाने सांगितली आहेत, त्याज्य नोही, तुला सोडता येणार नाहीत. अनेक ओवींचा आपल्याला याच्यानंतर अभ्यास करायचा आहे. अनेक ओवी आपल्याला या मांडायच्या आहेत, त्याची उकल करायची आहे. या ओवींची उकल करताना काही उदाहरणं आपल्याला मी सांगेन. ती उदाहरणं ही रूपक म्हणून घेत जा. या उदाहरणांमधली असलेली नावं, उदाहरणामधले असलेले प्रसंग हे रूपक म्हणून घ्यावे, भावार्थ त्यातला घ्यावा. त्या गोष्टींमधलं असलेलं नाव काय किंवा ते कोण हे महत्त्वाचं नाही, त्यातलं रूपक आणि अर्थ हा घ्यावा. ओवी समजून घ्यावी, त्या ओव्यांचं पारायण करावं. प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वरीचं प्रवचन, ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्हाला नवीन अर्थ देतं. नवीन तुमच्या जीवनातल्या प्रसंगाला ही ओवी तुम्हाला समजावून सांगते की बाबा हे असं आहे. ही ओवी आपल्याला सांगते ह्यातनं तुला देव मिळणार आहे, याच्यामध्ये देव शोधण्याचा प्रयत्न कर. कुठल्याही धर्मग्रंथामध्ये कर्मातून देव मिळतो हे सांगितलेलं नाही. ही एकमेव गीताज्ञान आहे आणि एकमेव ही ज्ञानेश्वरी आहे जी कर्मयोग सांगते. कर्मातूनही भगवंत मिळतो. तुमची कर्म तुम्ही योग्य प्रकारे केलीत, विहित कर्म तुम्ही सुयोग्य प्रकारे या सृष्टीत येऊन जन्माला येऊन तुम्ही केलीत तर तुम्हाला भगवंत निश्चित मिळतो. हे या कर्मयोगामध्ये आहे.
प्रत्येक कर्म हे भगवंताकडेच घेऊन जातं. हे ओवीतलं बुद्धियोग म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोगाची सांगड आहे. 2 मार्ग आहेत, जाणार भगवंताकडेच आहेत. या सगळ्या ओव्यांचा आपण सारासार विचार करणार आहोत महाराज. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.